नमस्कार. महाराष्ट्रीयन वारसा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस. स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची. वसुबारस म्हणजे पूजा धेणू वासराची. गाय वासरांच्या अंगी असणारी उदारता, वात्सल्यता, प्रसन्नता आणि समृद्धी तुम्हा सर्वांना लाभो हीच सदिच्छा व्यक्त करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुमच्या मनातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. यंदाच्या वर्षी 9 नोव्हेंबर 2023 वार गुरुवार या दिवशी वसुबारस आहे. रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी, जिला आपण वसुबारस म्हणतो, या दोन्ही तिथी एकाच दिवशी येत आहेत. त्यामुळे शुभ संयोग तयार झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी एकादशीला दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो, तर काही ठिकाणी वसुबारसेपासून दिवाळीची सुरुवात करतात. पण यावर्षी एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्याने आपण वसुबारसेपासूनच दिवाळीचा पहिला दिवा लावणार आहोत आणि दिवाळीचं स्वागत करणार आहोत. आता वसुबारस या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊया. वसु या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. जसं वसु म्हणजे सूर्य, वसु म्हणजे गाय, वसु म्हणजे धनद्रव्य, वसु म्हणजे समृद्धी. तसेच देवी लक्ष्मीला आपण गायीच्या रूपात बघतो, त्यामुळे वसु या शब्दाचा अर्थ गाय असा सुद्धा होतो. आता बारस म्हणजे कोणत्याही मराठी महिन्यातील 12वी तिथी, जिला आपण बारस किंवा द्वादशी असं म्हणतो. त्यामुळे वसुबारस हा गाय वासरांचा सण, सुख समृद्धी देणारा सण. गाय ही समृद्धीचं, भरभराटीचं प्रतीक आहे. 33 कोटी देवांनी गायीच्या शरीरात आश्रय घेतलेला आहे, म्हणून गाय ही अत्यंत पवित्र मानली जाते. अशा सर्व देवाधिकांचा वास असलेली देवता आणि त्या सर्व देवी देवतांचा सन्मान म्हणून सुद्धा आपण गायीची या दिवशी पूजा करतो. गायीला आपल्या संस्कृतीत मातेचा दर्जा दिलेला आहे. गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे अश्विन कृष्ण द्वादशी, जिलाच आपण गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस असं म्हणतो. आता गायीची तिच्या पाळसासहित आपल्याला वसुबारसेच्या दिवशी संध्याकाळी पूजा करायची आहे. संध्याकाळी म्हणजे कोणत्या वेळी? तर ज्यावेळेस आपण देवांजवळ दिवा लावतो, तुळशीला दिवा लावतो, त्यावेळेस आपण म्हणतो की घरात लक्ष्मी येण्याची वेळ झाली. त्यावेळेस आणि परफेक्ट वेळेचं विचाराल तर संध्याकाळी 6:30 ते 7:30 वाजेच्या दरम्यान तुम्हाला गायीची तिच्या वासरासहित पूजा करायची आहे. तर आपल्या लक्षात आलं असेल की वसुबारसेच्या दिवशी फक्त गायीचीच नाही, तर गायीसहित तिच्या वासराची सुद्धा पूजा केली जाते. वसुबारसेच्या दिवशी काय काय करावं याबद्दल आपण थोडक्यात समजून घेऊया. वसुबारसेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, तुमची नित्यक्रमे उरकून घ्यायची आहेत. या दिवसापासून तुम्ही अभ्यंग स्नानाला सुरुवात करू शकतात. बरेच जण या दिवशी व्रत आचरतात. ज्यांना अपत्य प्राप्ती नाही किंवा जे दाम्पत्य निपुत्रिक आहेत त्यांनी सुद्धा या दिवशी व्रत केलं तर नक्कीच त्यांना सुद्धा पुत्रप्राप्ती होऊ शकते किंवा संतान सुख भेटू शकतं. बरेच जण आपल्या गायी गुरांसाठी, आपल्या घरातील मुलाबाळांसाठी हे व्रत आचरतात. प्रामुख्याने महिलांचा सहभाग ह्या व्रतात जास्त असतो. पण शेतकरी लोकांचं म्हणाल तर ते आपल्या घरातील गायी वासरांसाठी, त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी सुद्धा हे व्रत करतात. ज्यांच्या दुधामुळे त्यांचं घर चालतं, त्यांचं घर समृद्ध राहतं, तर अशा गाय वासरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बरेचसे शेतकरी पुरुष सुद्धा या दिवशी उपवास करतात. आता काही जण म्हणतील की वसुबारसेचा उपवास हा शेतकऱ्यांनीच करायचा का? तर तसं अजिबात नाही. जे नोकरी व्यवसाय करतात किंवा जे शहरात राहतात त्यांनी सुद्धा हा उपवास केला तरी सुद्धा चालेल. कारण गाईच्या दुधाचा वापर आपण सर्वच जण करतो. गाईचं दूध असेल, तिच्या दुधापासून बनलेले इतर पदार्थ असतील, जसं दही, तूप, लोणी, असे सर्व दुधापासून बनलेले पदार्थ आपण सर्वच जण खातो. त्यामुळे तुम्हाला देखील उपवास करण्याची इच्छा असेल तर नक्कीच करा. वसुबारसेच्या उपवासात तुम्ही काय खाऊ शकतात? तर
तुम्ही या दिवशी फळे खाऊ शकतात, फळांचा रस घेऊ शकतात. मात्र गाईचं किंवा म्हशीचं दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकत नाहीत. जसं दही, ताक, लस्सी तुम्ही घेऊ शकत नाहीत. तसेच तेलकट, तुपकट पदार्थ तुम्ही या दिवशी खाऊ शकत नाहीत. फळे खाऊ शकतात, फळांचा रस घेऊ शकतात. या दिवशी गाईला भाकरी, बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी असा नैवेद्य संध्याकाळी पूजा करून दाखवला जातो. किंवा काही ठिकाणी बाजरीची भाकरी आणि गूळ असा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी मुगाचे वळे करून सुद्धा गाईला त्याचा नैवेद्य दाखवला जातो. आता मुगाच्या डाळीचा नैवेद्य हा गाईला चालतो, मात्र आपण तो घेऊ शकत नाही. असं का? तर याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. दिवाळीचे हे 5 दिवस खूपच महत्त्वाचे असतात. तुमच्यापैकी बऱ्याच जणी रोज तुळशीजवळ, घराच्या मुख्य दारासमोर, देवघराजवळ रांगोळी काढतच असाल. पण ज्यांना रोज रांगोळी काढणं शक्य नसेल त्यांनी मात्र ह्या 5 दिवशी अंगणात रांगोळी अवश्य काढावी. वसुबारसेपासून रमा एकादशीपासून तुम्ही अंगणात रांगोळी काढायला हवी. अगदी मोठी काढली नाही तरी चालेल, छोटी काढा पण अवश्य काढावी. रांगोळी ही शुभचिन्हांपैकी एक आहे, ज्याच्यामुळे आपल्या घरात सकारात्मकता वास करते, सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाहतो, पॉझिटिव्हिटी वाटते. म्हणून नक्कीच दिवाळीचे हे 5 दिवस घराच्या अंगणात किंवा मुख्य दारासमोर रांगोळी काढावी. अगदी तुम्हाला मोठी रांगोळी काढता आली नाही तरी चालेल. साधी लक्ष्मीची पावलं किंवा गाईची पावलं, ज्यालाच आपण गोपद्म म्हणतो, ते काढलेत तरी चालेल. त्याच्यावर हळदी कुंकू वाहा. तुमच्या देवघरात जर गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही वसुबारसेपर्यंत ती कधीही घेऊ शकतात आणि वसुबारसेच्या निमित्ताने तिची तुमच्या देवघरात स्थापना सुद्धा करू शकतात. जे पहिल्यांदाच वसुबारसेची मूर्ती आणणार आहेत त्यांनी सर्वात प्रथम गाई सहित वासराची जी मूर्ती असेल तिला साध्या पाण्याने स्नान घालायचं आहे. त्यानंतर हळद, चंदन मिश्रित, अष्टगंध मिश्रित पाण्याने स्नान घालायचं आहे. त्यानंतर पुन्हा साध्या पाण्याने स्नान घालायचं आहे. मंत्रोच्चार करता आले तर अतिशय उत्तम. आणि अशा पद्धतीने स्नान पूर्ण झाल्यानंतर, सर्व वसुबारसेची पूजा झाल्यानंतर ती मूर्ती तुम्ही तुमच्या देवघरात स्थानापन्न करायची आहे. आणि जर तुमच्याकडील मूर्ती स्नान घालण्यायोग्य नसेल तर तुम्ही ती कपड्याने, स्वच्छ कपड्याने साफ करून पुन्हा देवघरात ठेवून द्यायची आहे. साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे. आता ज्यांच्याकडे गाई वासराची मूर्ती नाही त्यांनी रांगोळीने गोपद्म काढावं आणि त्याची पूजा केली तरी सुद्धा चालेल. शेतकऱ्यांकडे तर गाय वासरू हे असल्यामुळे त्यांनी त्यांचीच पूजा करायची आणि त्यासोबत आपल्या इतर गोठ्यातील पाळीव प्राण्यांची सुद्धा पूजा करायची आहे. या दिवशी गाईच्या आंघोळीला हळदीचं पाणी अवश्य वापरावं, कारण हळद ही पूजा सामग्री म्हणून तर वापरली जाते, शिवाय ती एक अँटीसेप्टिक सुद्धा आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की या दिवशी गाईला मुगाच्या वड्यांचा नैवेद्य दाखवला जातो. तर तो का, त्याविषयीची अगदी थोडक्यात कथा सांगते. एका गावात एक वृद्ध बाई होती. तिला एक सून होती. त्यांच्या घरी गोठ्यात जनावरं होती, गायी होत्या आणि त्या गायींना गव्हाडी मुगाडी असं नावाची 2 वासरं होती. एके दिवशी सासू शेतात जाते आणि सुनेला सांगते की गव्हाडे मुगाडे शिजवून ठेव. तिला असं म्हणायचं होतं की गहू आणि मूग शिजवून ठेव. मात्र सुनेचा गैरसमज झाला आणि तिने गव्हाडी मुगाळी या वासरांना मारून त्यांचं मांस शिजवलं. जेव्हा सासू घरी येते तिला झालेला सर्व प्रकार समजतो. तिला खूप वाईट वाटतं आणि सासू देवापुढे बसून विनवणी करते, अरे देवा, माझी सून अजाण आहे, तिचा अपराध पोटात घाल, असा कोपू नकोस, माझी वासरे जिवंत कर. वृद्ध स्त्री ही हृदयाच्या कोण्यातून देवाचा हाकारा करते आणि देवाला सुद्धा तिची दया येते. तो तिची वासरं जिवंत करतो. अशा पद्धतीने गव्हाळी मुगाळी या नावावरून मुगाच्या वळ्यांचा नैवेद्य या दिवशी गाईला दाखवण्याचा प्रघात आहे. गाईला नैवेद्य दाखवल्यानंतर आपणही भाजी भाकरी खाऊनच हा उपवास सोडायचा आहे. गाईची पूजा करताना तुम्ही काही मंत्र म्हणू शकतात.
कृष्णदेवाच्या संबंधित असतील, श्रीहरी विष्णूंच्या संबंधित असतील किंवा मग नंदिनी माते नमो नमा असा साधा सोपा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकतात. ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्रसुद्धा म्हणू शकतात. आता ज्यांच्याकडे गाय वासरू नाहीत, घरीसुद्धा पूजा करणे शक्य झाले नाही किंवा पूजा केली असेल तरीसुद्धा तुम्ही एखाद्या गोशाळेत जाऊन गाईला चारा दान देऊ शकतात. त्या चाऱ्याच्या मोबदल्यात पैसे देऊ शकतात, जेणेकरून गाईला 1 दिवसांचा किंवा आपल्याला शक्य असल्यास तर महिन्याचा चारा आपण जरूर दान करावा. आपली हिंदू संस्कृती जे सांगते, जे शिकवते तेच मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर दिवाळीचा पहिला दिवा तुम्ही वसुबारसेच्या दिवशी लावायला विसरू नका. गाई वासरांची पूजा करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका.